आई एकविरेला नॉनव्हेज का दाखवतात, म्हणजे हे चालतं का हिंदू धर्मात? ते चुकीचं आहे आणि कायद्याने तो गुन्हा पण आहे. आगरी कोळी समाजात आधीपासून बळी दिला जातो, तर याचा कुठे ऐतिहासिक पुरावा आहे का? आणि हा अंधश्रद्धेचा भाग आहे का? आगरी कोळी समाज हा क्षत्रिय आहे. क्षत्रियाने रक्त नाही पाहिलं तर मग त्यांना समजणार कसं? आज बळीवरती बोललं जातं, तसं एक कुर्बानीवरती आपण का नाही बोलत? तर हे बरोबर आहे का? हे कुठून आलं? बळीचा विरोध हा शाकाहारी व्यक्तीच करू शकतो, कारण की त्याने ती हत्या केलेली नाहीये. सगळ्यात जास्त धर्मांतरण होणारा समाज जर आज आपण बघितला गेला तर तो आगरी कोळी समाज आहे. नशीबच ठरवतं. हिंदू धर्मात त्याचा जन्म झालाय म्हणजे तो हिंदूच आहे. वरचं आवरण त्याचं बदलू शकतं, पण त्याची आत्मा ही केवळ आणि केवळ हिंदूच आहे. असं खूप झालं इथे की इथे लोकांच्या देवी अंगात येते, तर हे खरं आहे का? अंधश्रद्धा आहे ती बंद झालीच पाहिजे, परंतु काही अपवाद सोडता बाकीचे सगळे हे अंधश्रद्धेमध्ये मोडतात, हे तितकंच सत्य आहे. तर मग जो आगरी कोळी समाज एवढ्या वर्षांपासून मत्स्य शेती करतोय, तर ते पाप आहे की पुण्य आहे? मग याला काही वेगळं रूप देणं काही चुकीचं नाहीये, परंतु नमस्कार, तुमचं स्वागत आहे आपल्या या युट्यूब चॅनलवरती. हा आपला पहिला आउटडोअर पॉडकास्ट आहे आणि माझ्या टोपीवरून तुमच्या लक्षात आलंच असेल की आपण आहोत कारल्यात. आणि कारल्यात म्हणजे आपण आहोत एकविरा देवीच्या मंदिराच्या पायथ्याशी आणि आपल्या सोबत आहेत श्री मयुरेश गुरुजी. स्वागत आहे गुरुजी तुमचं. धन्यवाद. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. सगळ्यात पहिले तर मी सांगू इच्छितो की मला या समाजाविषयी फक्त टीव्हीतून जेवढं काय मी बघितलं असेल, ऐकलं असेल, पेपरमधनं वाचलं असेल, तेवढंच मला माहिती आहे. तर सगळ्यात आधी मला आपल्या आगरी कोळी समाजाच्या इतिहासाविषयी ऐकण्यात नक्कीच रस आहे. आगरी कोळी समाज हा खरंच आपल्या मुंबई म्हटलं तर मुंबई कुणाची, तर आगरी कोळ्यांची. हाच आपला इतिहास आपल्याला सांगतो. आणि ज्यांच्यामुळे महाराष्ट्राचं आर्थिक राजधानी एवढी सुजलाम सुफलाम झाली, तर त्यांच्यावरती त्यांच्याच श्रद्धा ठिकाणी येऊन आपल्याला पॉडकास्ट करायला वेळ भेटतो आहे. आपण ते करतोय, आपलं सौभाग्य आपल्याला लाभतंय. त्यामुळे सगळ्यात अगोदर त्या माई माऊलीचा, त्या आई माऊलीचा उदोकार करून आपण आपल्या पॉडकास्टची सुरुवात करू. ठीक आहे. आई माऊलीचा उदे उदे, एकविरा माता की जय. आगरी कोळी समाजाचा इतिहास हा आजचा नाही तर हजारो वर्षापूर्वीचा आहे. अगदी खूप वर्षा नाही तर याला शेकडो वर्ष याला लाभलेले आहे आणि याच्यातून आपल्याला मूळ इतिहास समजतो. आज मी जेही बोलणार आहे हे संदर्भासहित बोलणार आहे, पुराव्यासहित बोलणार आहे. तर वंशावळी नामक एक ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये धर्मोत्तर पुराण इत्यादींचा व्यवस्थित, भविष्य पुराणांचा व्यवस्थित मराठी ओळी पद्धतीने ज्ञाती निर्णय नावाचा एक खंड आहे. यामध्ये आपला अगोदर व्यवस्थितरित्या संदर्भ आढळतो. त्यांनी सांगितलंय की आगल ऋषीपासून तयार झालेले तेच म्हणजे आगरी. आगर म्हणजे एखाद्या मिठाचे आगर जे सांभाळणारे, मिठाचा आगर सांभाळून ज्यांनी आपली संपूर्ण समाज रचना उभी केली ते आगरी. यामध्ये मत्स्य कोळी आणि आगरी समाज हे मुख्य आहे आणि नंतर येतात भंडारी समाज. हे सगळे एक रूप आहे, एकाच तत्वाशी अनुरूप असलेले हे आपला आगरी कोळी बांधवांचा समाज बांधव आपल्याला त्याची इतिहासाची साक्ष देतो. आणि जर कधी व्यवस्थित आपण पाहिलं तर आगल ऋषींपासून या आगरी समाजाची उत्पत्ती झाली असं देखील त्या ग्रंथामध्ये प्रमाण आहे. वरतून जो वंशावळीचं सांगितलेलं आहे ते आहे ययाती, जे अगदी महाभारतामध्ये हरिवंश पुराणामध्ये त्यांचा उल्लेख आपल्याला आढळतो. ययाती राजा होते आणि ययाती राजांचा मुलगा बलिंद्र आणि बलिंद्रची पत्नी आगलिका आणि आगलिकापासून मग हे संपूर्ण आगरी समाज इथे वास्तव्यास आला. पश्चिम किनारपट्टी, कोकणामधून, गोव्यातून, ज्याला गोमांतक म्हणतात, तिकडून हा संपूर्ण समाज शहापूर, वसई आदी ह्या भागामध्ये वसला. अशी त्याला ऐतिहासिक परंपरा आहे. अगदी यादव कालीन त्यांचं इथे वास्तव्य होतं आहे हे देखील आपल्याला त्यातून समजतं. जर कधी ऐतिहासिक दृष्ट्या जर कधी तुम्ही बघितलं, त्याचे काही पुरावे माझ्या समोर आहेत, काही पुरावे मी तुम्हाला स्पष्ट करतो. तर महाभारताच्या आदी पर्वामध्ये सुद्धा ह्या क्षेत्राचं संपूर्ण पश्चिम कोकण असेल, किनारपट्टी असेल, त्याचा आपल्याला उल्लेख इथे आढळतो. अपरांत क्षेत्र म्हणून याचा उल्लेख आपल्याला महाभारतामध्ये भेटतो. तर हा जो काही समाज आहे हा फक्त काही पोर्तुगीजांच्या काळामध्येच नावलौकिक आला असं नाहीये. अगदी महाभारत असतील, आपलं रामायण असेल, त्या काळाच्या अगोदरपासून हा समाज, हा त्याचं पुराण त्याची साक्ष देतात.
आता जेव्हाही आपण नाव घेतो की आगरी कोळी समाज, हे दोन्ही नाव एकत्र घेतो, तर आगरी आणि कोळी हे दोन एकच समाज आहेत की वेगवेगळे समाज आहेत? नाही, सगळा समाज हा एकच आहे, कोणीही त्याच्यामध्ये नाही, फक्त प्रत्येकाचं कार्य वेगळं आहे. ओके. मुख्य आगरी कोळी समाज हे सोमवंशीय म्हणजे चंद्रवंशीय क्षत्रिय आहेत. ओके. ज्या प्रकारे आपल्या मराठी मुलकामध्ये जसं शेती करणं मुख्य मराठ्यांचं प्रत्येकाकडे शेती होती, तसं आपल्या आगरी कोळी समाजामध्ये मिठाचं आगार सांभाळणारे, मिठाचे शेती करणारे हे आगरी, जे काही मत्स्य व्यवसाय करतात ते कोळी बांधव, अशा प्रत्येकाचं कार्य. जसं भंडारी समाज, भंडारी समाजाचं काम होतं की सुरा निर्माण करणं, नारळाच्या झाडांचं संगोपन करणं, त्यांच्यापासून मदिरा तयार करणं इत्यादी त्यांचं कामाचा उल्लेख आपल्याला आढळतो. म्हणजे हा संपूर्ण समाज एकच आहे, पण ह्या समाजाचे कार्य वेगवेगळे आहे. आणि ज्या वेळेला आपण ह्या संपूर्ण भागाची रचना बघतो तर यादव काळामध्ये याचा उल्लेख आढळतो. इतिहास सांगतं की इसवी सन 1271 ते 1309 हा देवगिरींचा यादवांचा शेवटचा काळ. बरोबर. त्यामध्ये शंकरदेव आणि भीमदेव, ज्याला बिंबदेव नावाने ओळखलं जातं, तर जेव्हा अल्लाउद्दीन खिलजींचं आक्रमण, ह्या मुघलांचं आक्रमण देवगिरी प्रांतावरती झालं, त्यावेळेला त्यांच्यातला जो बिंबदेव नावाचा जो राजा होता, त्या राजा काही आपले क्षत्रिय समाज घेऊन ते ह्या ठिकाणी आले. हे 7 बेट होते. ह्या 7 बेट त्यांनी वसवलं. मैकावतीची बखर ही त्यांना त्याची साक्ष देते. आणि तिथून त्या बिंबदेवापासून बिंबाख्यान इत्यादी सगळ्या गोष्टीचं जर कधी अवलोकन केलं तर त्या ठिकाणी आपल्याला तिथूनच बॉम्बे नाव असं पडलं. म्हणजे ह्या समाजाचा इतिहास अगदी यादव काळापासून, यदू काळापासून आहे असं आपल्याला संदर्भ भेटतो. मगाशी तुम्ही भंडारी समाजाचा उल्लेख केला, तर आमच्या गोव्यामध्ये भंडारी समाज खूप जास्त प्रमाणात आहे. तर भंडारी समाजाविषयी जरा काही सांगू शकाल का तुम्ही, त्यांच्या इतिहासाबद्दल? मी अगोदर तुम्हाला संदर्भ दिला की ज्ञाती निर्णय ह्या ग्रंथामध्ये भंडारी समाजाची उत्पत्ती स्वतः महादेव शंकरांपासून झालेली आहे. ओके. असा आपल्याला संदर्भ आढळतो. ती कथा अशी आहे की तिळकासूर नावाचा एक राक्षस होता. ह्या राक्षसाशी युद्ध करता करता भगवान शिवांचा घाम पडला आणि त्याच्यापासून एक पुरुष उत्पन्न झाला आणि त्या पुरुषाने भगवान शिवांची स्तुती केली आणि स्तुती केल्यानुसार भगवान शिव ते अगदी प्रसन्न झाले आणि भगवान शिवांनी त्याला सांगितलं की मला युद्ध करून कृष्णा म्हणजे मला तहान लागली, तू माझ्यासाठी थंड पाण्याची व्यवस्था कर. तर तो जो काही मूळ पुरुष होता त्याला भावगुण नावाने ओळखलं जातं. त्याने सर्वदूर विचारपूस केली, सर्वदूर त्याने पाहिलं तर कुठेही त्यांना तशी व्यवस्था नाही सापडली. मग त्यांनी स्वतः शिवाला प्रार्थना केली की कुठेही व्यवस्था नाहीये, मी कुठून पाण्याची व्यवस्था करू, मला तुम्ही काहीतरी आशीर्वाद द्या. त्यावेळी भगवान शिवांनी आपल्या जटेपासून किंवा आपल्या शक्तीने एका वृक्षाचं निर्माण केलं, तेच म्हणजे नारळाचं वृक्ष. आणि या नारळाच्या वृक्षापासून विशिष्ट द्रव्य पदार्थ त्या भावगुण मूळ पुरुषाने केलं आणि ते द्रव्य भगवान शिवांना दिलं आणि भगवान शिवांनी त्याला भंडार म्हणजे ते जे काही नारळांचं जे काही भंडार होता ते सांभाळण्याची त्यांना परमिशन दिली, तो त्यांना अधिकार दिला, आशीर्वाद दिला. तोच भंडारी समाज. आणि याच्यामध्ये बरेचसे प्रकार आहेत. एक आहे कित्ते भंडारी, गावड भंडारी, थले भंडारी, शिंद भंडारी. यांचा मुख्य व्यवसाय सुरा बनवणं, नारळापासून जशी ताडी आहे तसं बनवणं हा मुख्य समाजाचा व्यवसाय त्या ग्रंथामध्ये सांगितलेला आहे. नंतर भंडारी समाजांचं आपल्या छत्रपतींच्या काळामध्ये जेव्हा आरमाराची जेव्हा स्थापना झाली, आरमाराची स्थापनेच्या वेळी भंडारी समाजांचं, आगरी कोळी समाजाचं विशिष्ट तुम्हाला योगदान यामध्ये भेटेल. आगरी कोळी समाजाचं सगळ्यात मोठं एक गुण आहे की ह्या समाजाला निसर्गाशी यांचं असलेलं नातं अत्यंत अतूट आहे. आगरी कोळी समाजाचं निरीक्षण शक्ती ही तेवढीच तीक्ष्ण आहे. हव्यांचा रोख कोणत्या दिशेला असणार आहे, वरतून समुद्राच्या लाटावरून समुद्रामध्ये कशा पद्धतीने घटना घडणार आहे, वातावरणामधले झालेले बदल त्यानुसार पुढे काय घटना घडणार आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती भंडारी समाज, आगरी कोळी समाज यांना पूर्वतार त्यांच्यामध्ये तो गुण होता आणि ह्या गुणाचा छत्रपतींनी योग्य तो फायदा करून घेतला. म्हणून आरमार हे इतक्या सक्षमतेनं उभं राहिलं. नौका सेना जो काही समुद्र मार्ग हा तितका सक्षम महाराज करू शकले. अगदी गोमंतक
पासून ते आपल्या मुंबईच्या बेटापर्यंत सर्व काही ज्ञान या संपूर्ण आगरी कोळी समाजाला होतं. जसं आपल्या मावळ्यांना प्रत्येक गड किल्ल्यांचं नॉलेज होतं. कुठली माती, कुठला रस्ता कसा असणार आहे हे त्या मुघलांना नव्हतं माहिती, ते आपल्या मावळ्यांना माहिती होतं. तसं हा जो काही समुद्रपट्टा आहे, तिथल्या वनस्पती असतील, तिथल्या खाडी असतील, तिथे काय आहे याची सर्व इत्तमभूत माहिती ही आगरी कोळी समाजाला होती. त्यामुळे ऐतिहासिक आणि पौराणिक हा दोन्ही संदर्भ या समाजाला आहे. जेव्हा कधी आपण आगरी कोळी समाज म्हणतो तर असं म्हणतात मुंबई ही आगरी कोळ्यांची. हो. तर हा संदर्भ कुठून येतो, म्हणजे कुठून आले ते मुंबईत? मुंबई, मी तुम्हाला अगोदर सांगितलं की यादवांच्या कुलघराण्याचा संबंध ह्या 60 बेटांशी होता. बिंबदेवाच्या नावावरूनच यांचं हे संपूर्ण लष्करी भाग, त्यांच्या सगळ्या यांची वस्ती इथे होती. आणि वसईच्या जवळ जूचंद्र म्हणून गाव आहे. जूचंद्र गावाचा मुख्य उल्लेख आपल्याला यदुचंद्र नावाचा काही ताम्रपटामध्ये त्याचा उल्लेख भेटतो. तर याच्यानुसार ह्या गावाला यादवकालीन सुद्धा ह्या भागांना, संपूर्ण भागाला पहिल्यापासूनच यादवकालीन अगदी मौर्यापासून प्रत्येक राष्ट्रकूट असतील, प्रत्येकाचा इतिहास याला लाभलेला आहे. असे बरेचसे पुरावे इतिहासकारांना सापडलेले आहेत. तर हा जो काही इतिहास आहे, हा जो काही शोधून काढला आणि याच्यावरती जी काही सत्ता होती आगरी कोळी लोकांचीच होती. म्हणून पहिल्यापासून मुंबईचे खरे भूमिपुत्र हे आगरी कोळी समाजच आहे, याची साक्षी इतिहास देतात. आगरी कोळी समाज म्हटल्यानंतर त्यांच्या प्रत्येक गाण्यातून, प्रत्येक बोलण्यातून एकविरा आईचा उल्लेख हा येतोच. तर आगरी कोळी समाजासाठी आई एकविरा एवढी महत्वाची का आहे? एकविरा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर आगरी कोळी समाज येतं, म्हणजे ते समीकरणच जुळलेलं आहे. जिथे आगरी कोळी तिथे एकविरा. हे त्या जसं वारकरी म्हटलं की पांडुरंग आठवतो, तसं आगरी कोळी म्हटलं की आई एकविरा आठवतो. ही त्यांच्या भक्तीचं सगळ्यात मोठं प्रतीक आहे. तर यामध्ये सह्याद्री खंडामध्ये याचा उल्लेख आपल्याला सापडतो. आणि कथा अशी आहे, हा जो संपूर्ण भाग होता हा परशुराम क्षेत्रामध्ये भाग येतो. जेव्हा भगवान परशुरामांनी 21 वेळांनी क्षत्रिय पृथ्वी केली, पण असे काही क्षत्रिय होते की ज्यांचा व्यवसाय हा समुद्रावरती होता. मग ह्या संपूर्ण समाजाला भगवान परशुरामांनी आश्रय दिला. कारण की जेव्हा क्षत्रियांचा नायनाट केला तेव्हा त्याचे राजे कोण होणार? स्वतः परशुराम होते. त्यांनी ही जमीन दान दिल्या आणि अशा वसाहती, अशा समाजाला त्यांनी आश्रय देऊन त्यांची व्यवस्थित पद्धतीने पुढे वाटचाल केली, असा संदर्भ आपल्याला सापडतो. त्यामुळे ज्यांच्यामुळे आपल्याला संरक्षण मिळालं त्यांची आईच आपली आई, अशा पद्धतीने एकविरा आई ह्या समाजाने स्वीकारली. मूळ म्हटलं तर चंद्रवंशीय क्षत्रिय आगरी कोळी समाज, त्यांची कुलदेवता आई तुळजा भवानी, कुलदैवत खंडोबा आणि ग्रामदैवत भैरीदेव म्हणजे भैरवनाथ हा आहे. पण तितकंच जास्त प्रेम आई एकविरेविषयी आहे. जर कधी थोडंसं आपण महाभारत पर्वामध्ये जर कधी थोडंसं लक्ष दिलं किंवा हरिवंश पुराण इत्यादींचा जर कधी अभ्यास केला तर यादवांचा जो काळ आहे हा कृष्णाशी संबंधित, कृष्णापासून तर आलेला वंशज आहे. तर कथा अशी आहे की रुक्मिणी स्वयंवराच्या वेळी रुक्मिणी मातेची कुलदेवी अंबा माता आणि एकविरा माता अमरावतीचीही आहे. आणि तिथूनच रुक्मिणी मातेला घेण्यासाठी, स्वयंवर करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण तिथपर्यंत पोहोचले होते, असा संदर्भ भेटतो. त्यामुळे कृष्णाची जी कुलदेवता आहे ही, किंवा कृष्णाच्या कुळापासून आलेली कुलदेवता ती म्हणजे तुळजाभवानी किंवा त्वरिता नावाने तिला ओळखलं जातं. जोगेश्वरी नावाने पण तिची साधना केली जाते. आणि एकीकडून रुक्मिणीपासून म्हणजे अगदी प्रद्युम्न, अनिरुद्ध पासून ते यादवांपर्यंत रुक्मिणीच्या पासून तयार झालेला जो काही क्षत्रियांचा वंश होता त्यांची कुलदेवता एकविरा. असे दोन्ही संदर्भ ह्या समाजाने सांभाळले आणि तितक्याच लवकर ह्या देवतेची त्यांनी उपासना स्वीकारली आणि त्यांना ते पावलं आईचा अनुभव आलेला आहे. म्हणून एकविरा आणि कोळी हे समीकरणच दृढ झालेलं आहे. आई एकविरेचं मंदिर हे कार्लातच काय आहे? सुंदर प्रश्न. पण ह्या प्रश्नाचं उत्तर समजून घेण्यासाठी आपल्याला इतिहास आणि भौगोलिक दृष्ट्या थोडासा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. पश्चिम किनारपट्टी किंवा जो काही इथले जे बंदर होते हे पहिल्यापासूनच प्रसिद्ध होते. याचे अनेक पुरावे आपल्याला आढळतात. हा एक सगळ्यात मोठा म्हणजे व्यापारी, म्हणजे हे जे 7 बेट होते
हे व्यापारी केंद्राचे मुख्य बिंदू होते. याचा अनेक वेळा त्याचे संदर्भ आढळतात. माझ्याकडे काही संदर्भ आहे. तो संदर्भ असा आहे की हा जो कोकण किनारपट्टीचा हा जो ज्या ठिकाणी आपण जिथून याची सुरुवात होते, ह्या भागाला अनेक ठिकाणी वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. शूरपारक म्हणजे आजचं नाला सोपारा आहे, ज्याला शूरपारक नावाने पूर्वी ओळखलं जात होतं. जे आजचं ठाणे आहे हे पूर्वीचं स्त्री स्थानक नावाने त्याचं नाव होतं. श्री म्हणजे पैसा, जिथून व्यापार सुरू होतो. हे सगळे व्यापारी केंद्र होते संपूर्ण किनारपट्टी. आणि इथे टोलेमी नावाचा एक भूगोलशास्त्रज्ञ इसवी सन 135 ते 150च्या ठिकाणी वेळेला काही ग्रीक लोकांसमोर इथे आला. तर त्याचं वर्णन असं आहे की ह्या ठिकाणी अगदी अरब, ग्रीस इथपर्यंत लोक ह्या ठिकाणी येत होते. आणि अफगाणिस्तान असेल, तुमचं बलुचिस्तान असेल, हा जो सगळा जो भाग होता, या सगळ्या लोकांचं व्यापारी केंद्राचं बंदर ह्या ठिकाणी होते, असा उल्लेख त्याने स्वतःच्या याच्यामध्ये केलेला आहे. त्याने 7 ठिकाणच्या 7 खाडींचा वर्णन आपल्या याच्यामध्ये केलेलं आहे. त्यामध्ये नवसारी, गोरे, भिवंडी, वसई, भईंदर, चौल, पाल, कुलाबा ह्या सगळ्यांचा उल्लेख त्याने केलेला आहे. या सगळ्या गोष्टीवरून एक समजतं की मुख्य हा जो काही कार्ला म्हणून हे जे काही गाव आहे, हे गाव सह्याद्री म्हणजे दख्खन भागाची सुरुवात आणि पश्चिम किनारपट्टीचा शेवटचा भाग म्हणजे मध्य बिंदू होता. यासाठी या ठिकाणी आपल्याला आई एकविरेचं, आगरी कोळी लोकांचं आराध्य दैवताचं स्थान इथे आहे. मगाशी मी इथे गावात फिरत असताना मला अफगाणिस्तानातले काही लोक दिसले, म्हणजे ते इथे मंदिरात आले होते. सो अफगाणिस्तान आणि कसं काय, म्हणजे पूर्वीपासून हे अफगाणिस्तान असेल, अगदी अरब देशातून सुद्धा व्यापार इथे केला जायचा, असे संदर्भ या क्षेत्रामध्ये आढळलेले आहेत. आणि इथे ज्या पद्धतीने संपूर्ण व्यापार किंवा बंदर इत्यादी बघता, याची व्याप्ती अख्ख्या जगभरामध्ये अगदी पसरलेली होती. म्हणून ह्या सगळ्या वेगवेगळ्या देशांचं इथपर्यंत आधिपत्य, इथे येऊन त्यांचा व्यवसाय करणं, व्यापार करणं, हे तर तेव्हापासूनच चालू आलेलंच आहे. त्यामुळे मुख्य म्हटलं ना, तुम्ही जर कधी पाहिलं असेल ना, की आई एकविरा किंवा हे जे क्षेत्र आहे, इथूनच लक्ष्मीची सुरुवात आहे. जो काही पैसा येणार आहे, जेव्हा एखादी व्यापार वेगवेगळ्या ठिकाणी घडतात, तेव्हाच पैशाचा आवक होणार आहे. तर हा जो आवक जिथून सुरुवात होतो, ते मेन केंद्रबिंदू म्हणजे आई एकविरा आहे. म्हणून ह्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणच्या संस्कृती इथे एक आल्या, मिळाल्या, त्याच्यावरती अजूनही सत्तांतर चाललंय, हे मात्र खरं. आपण आता आगरी कोळी समाज आणि भंडारी समाजाचा इतिहास जाणून घेतला, तर आता आपण आई एकविरे विषयी बोलूयात. आई एकविरा म्हणजे प्रत्येक देवी देवतेला प्रसन्न करण्यासाठी एक वेगळा मार्ग असतो, तर आई एकविरेला प्रसन्न करण्यासाठी काय मार्ग आहे? एकविरा या शब्दाचा अर्थ मूळ समजून घ्या की एकविरा म्हणजे रेणुका. असा एक वीर जिने अद्वितीय असा वीर जन्माला घातला, ते म्हणजे भगवान परशुराम. अशा परशुरामाची, अशा एका वीराची आई म्हणजे ती आई एकविरा. रेणुकेचे अनेक क्षेत्र आपल्या संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध आहे. त्यापैकी पहिलं जे क्षेत्र आहे ते आपल्या माहूरगडची रेणुका. कर्नाटकमध्ये सौदंतीला असलेली यल्लम्मा म्हणजे मोठी आई, ही सुद्धा रेणुकेचं एक ठिकाण आहे. आणि आपल्या या पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुंबईच्या भागामध्ये असलेले एकविरा हे आई रेणुकेचं स्थान मानलं जातं. म्हणजे भारतामध्ये अनेक क्षेत्रामध्ये तुम्हाला रेणुकीची उपासना, तिची मंदिरं प्रसिद्ध आपल्याला भेटतात. आणि ज्या परशुरामांमुळे हा संपूर्ण सह्याद्री खंड रक्षण झालं, ह्या पश्चिम किनारपट्टीचं रक्षण झालं, त्यांची आई म्हणजे आपली आई. ह्या श्रद्धा भावाने आई एकविरेची उपासना या कोळी समाजामध्ये सगळ्यात जास्त प्रचलित झाली. आई एकविरा म्हटल्यानंतर तिचा नैवेद्य, तिचा प्रसाद खूप फेमस आहे, खूप एक वेगळाच टॉपिक येतो. तर हिंदू धर्मात आई एकविरेला नॉनव्हेज का दाखवतात, म्हणजे हे चालतं का हिंदू धर्मात? तसा तर संदर्भ नाहीये, पण या लोकांचा जो काही मूळ जी संस्कृती आहे, मूळ संस्कृती हे मत्स्य व्यवसाय करणं आहे. त्यांचं काम समुद्रावरती आहे. त्यांची शेतीच, जसं आपण कांदा, मुळा, भाजी अवघी विठाई माझी, जे शेतामध्ये पिकणार आहे तेच आपण खाणार आहे. आगरी कोळी समाजांची शेती काय, समुद्रच. दर्या देवातूनच त्यांना जे काही भेटणार आहे ते त्यांचा आहार आहे. म्हणून जे आपण खातो ते देवाशी देतो. म्हणून आपण काय, आम्ही काही दुसऱ्याचं खात नाहीये, आम्ही देवाने जे दिलंय तेच आम्ही खातो आणि तेच आम्ही देवाला देतो. ही समज ह्या आपल्या हा
धर्मशास्त्रीय दृष्ट्या म्हणण्यापेक्षा हा एक सांस्कृतिक परंपरेचा पहिला भाग आहे. त्यामुळे ते योग्य अयोग्य हा सगळा धर्मवार्तांडांचा विषय जरी असला तरी सांस्कृतिक दृष्ट्या हे वैभव आहे आपल्या महाराष्ट्राचं, हे आपण समजून घेतलं पाहिजे. सोबत आगरी कोळी समाज हा शाक्त परंपरेला मानणारा आहे. त्यांची सुरुवात खंडोबाचा भंडारा लावल्याशिवाय आणि आई एकविरेचं नाव घेतल्याशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही. म्हणून मूळ त्यांनी शाक्त परंपरा स्वीकारली. आणि शाक्त परंपरेचं जर कधी आपण अध्ययन केलं तर शाक्त परंपरेमध्ये वेगवेगळ्या ग्रंथामध्ये कौलज्ञान निर्णय असतील, रुद्र यामल असतील, वेगवेगळ्या ग्रंथामध्ये पंचमकार साधना सांगितलेले, मत्स्य मांस, मदिरा इत्यादींचं देवाला त्याची विधी मार्ग दिलेला आहे. त्यामुळे संदर्भ तसे आगमशास्त्राचे भेटतात. पण याचा अर्थ असा नाहीये की आपण अगदी मोजमस्तीसाठी त्या गोष्टी दिलेल्या नाहीये. त्याचं तत्वज्ञान वेगळं होतं. पण ह्या समाजाने यांचा आहार तोच असल्याने ती प्रक्रिया त्यांनी तिथे थोडस जास्त स्वीकारली, एवढं मात्र नाही. ओके, तुम्ही मगाशी म्हणालात की मौज मस्ती म्हणून आपण ते नाही घेतलं पाहिजे. तर आता खूप साऱ्या लोकांचा मग हा प्रश्न येतो की कोळी समाजाने नॉनव्हेज खाल्लेलं जर देवाला चालतं तर मग आम्ही खाल्लेलं का नाही चालत? मी अगोदरच सांगितलं की त्यांचा मूळ व्यवसाय तो आहे. आपल्याकडे पूर्वीचं जर कधी तुम्ही पूर्ण भौगोलिक दृष्ट्या पाहिलं तर त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता किंवा त्यांचं रहाण सहाण त्यांच्या रक्तामध्येच ते आहे. त्यामुळे दर्यावरती दर्यादेवाचं नाव घेऊन, खंडूरायाचं नाव घेऊन त्यांना मासे पकडायला जायचं आहे तर त्याच्यासाठी भाजी भाकर जरी असली तरी तिथे जे भेटतं आहे तेच त्यांना खावं लागणार आहे. त्यामुळे तो त्यांचा उदरनिर्वाहाचा आणि त्यांच्या संस्कृतीचा एक भाग आहे. आपलं संस्कृती तशी नाही आहे. आपण ज्या भागामध्ये राहतो त्या ठिकाणी आपल्याला कंदमुळापासून वेगवेगळ्या भाजीपाला, वेगवेगळे कडधान्य हे आपल्याकडे उपलब्धता तेवढी त्याची आहे. त्यामुळे त्या समाजाला काय अगदी पूर्ण पश्चिम बंगालच्या ज्याही समुद्र किनाऱ्यापासून अगदी तुम्ही गोव्यामध्ये पण जा, तिथेही सारस्वत ब्राह्मण आहे. सो हे मूळ परंपरा त्यांनी स्वीकारली. सांस्कृतिक भौगोलिक परिस्थिती बघून धर्मशास्त्र हा निर्णय देत असतो. त्याचा नियम तुम्ही इथे लावू शकत नाही. मी नेहमी म्हणतो की दुबईचे नियम, तिथले जे नियम आहे ते इथे लावू शकत नाही. तिथला जो ट्रॅफिकचा रूल आहे आपल्या अगदी विरुद्धात आहे. त्यामुळे तिथला नियम आणि इथला नियम, तसं ह्या समाजाचं असलेली सांस्कृतिक परंपरा बघता हा नियम आपल्या समाजाने लागू नये, हा त्यांच्यासाठी दिलेली तेवढी धर्मशास्त्राने मोकळीक आहे, एवढं मात्र नाही. आणखीन एक प्रश्न होता की एकविरा देवीला फक्त आगरी कोळी समाजाने मानावं की बाकी समाजाने सुद्धा मानावं? नक्कीच आगरी कोळी समाजांची तर ती इष्टदेवता आहे, मुख्य माय माऊली आहे. तर याच्यासाठी ही सगळ्यांचीच देवी आहे. आई रेणुका ही सूर्यवंश म्हणजे अगदी भृगुकुळापासून मधले असलेले जमदग्नी ऋषी, आणि इकडे सूर्यवंश, काही ठिकाणी वेगळा संदर्भ आहे. तर सगळ्या वंशाची ती अधिष्ठात्री आहे. त्यामुळे कोणीही आई एकविरेचं, रेणुकीची उपासना अगदी श्रद्धा भावाने तिचं साधना करू शकतो, तसं काहीच नाही. मगाशी मी मंदिरात गेल्यानंतर मला एका ठिकाणी बौद्ध लेणी दिसली आणि एका बाजूला आई एकविरेचं मंदिर दिसलं. तर खूप साऱ्या लोकांचं असं म्हणणं आहे की आधी बौद्ध लेणी होती, नंतर एकविरे देवीचं मंदिर तिथे झालं. तर आधी काय होतं? आधी बौद्ध लेणी होती की आधी आई एकविरेचं मंदिर होतं? आज आपण सगळ्या दृष्टीने विचार करू. मी आगरी कोळी समाजाचा इतिहासाला मला वेगळे तुम्हाला संदर्भ दिले. वरतून जिथून ह्या संपूर्ण पर्वाची सुरुवात झाली, महाभारत पर्व, जिथून सगळे पुराण आले, तर त्याच्या अगोदर व्यासांची एक कथा प्रसिद्ध आहे. ती म्हणजे पराशर ऋषींनी एका अशा बेटावरती ते गेले आणि तिथे त्यांना समजतं की येणारा जो काही पुढचा जो काही काळ आहे तो अत्यंत पवित्र घटी येते, काही मुहूर्त येतो. ह्या मुहूर्तामध्ये जर कधी गर्भधान संस्कार झाला तर येणारी जी काही संतती आहे अगदी खूप विद्वान निघेल, असं म्हणून ते कोळी, तिथे जो कोळी समाज असतो ते त्या ठिकाणी एक कन्या असते. त्या कन्याला तो हा विषय सांगतात की असं असं आहे, तुला ह्या गोष्टी स्वीकार आहेत का? तिला तो विषय पटतो. ती कन्या पराशर ऋषींना घेऊन एका बेटावरती घेऊन जाते. ती कन्या म्हणजेच मत्स्यगंधा. मग पुढे त्यांचं गर्भधान संस्कार होतं. नंतर कालांतराने त्यांना त्या सगळ्या गोष्टी समजतात. त्यावेळी पराशर ऋषी तिला, त्या कन्याला आशीर्वाद देतात
की तुझ्या शरीराचा जो माशाचा वास येतोय तो निघून जाईल आणि एक सुगंध तुझा वास येईल आणि पुत्राला जन्म दिल्यानंतर तुला तुझं कौमार्य वापस भेटेल आणि तुला हे राजवैभवाची प्राप्ती होईल, एक राजपुत्र तुला स्वीकारेल. मग पुढे काळांतराने व्यासांचा जन्म होतो, तेच म्हणजे कृष्णद्वैपायन. बेटावरती बोटेवरती त्यांचा जन्म झाला म्हणून कृष्णद्वैपायन हे त्यांचं मुख्य नाव. तर ही जो कोळी समाज आहे, कोळी समाज याचं मुख्य जो काही आपल्याला धागा भेटतो तो अगदी महाभारताच्या काळामध्ये भेटतो. त्याचे संदर्भ आपल्याला भेटतात आणि तिथून हा समाज इथे प्रस्थापित होता, इथे त्यांचा होता, हे आपल्याला इतिहासाच्या दृष्ट्या आपण तो त्यांचा काळ सिद्ध करू शकतो. त्यामुळे आगरी कोळी हे पहिल्यापासूनच होते. बुद्धांच्या जन्माच्या अगोदर पासून सुद्धा आगरी कोळी समाज इथे होता. ठीक आहे. नंतरचा जो प्रश्न येतो, माझ्याकडे काही संदर्भ आहे. ते संदर्भ म्हणजे असे आहे की हा जो काही भाग आहे कोकणाचा त्याला अपरांत म्हणून सांगितलेला आहे. तर बुद्ध वाङ्मयामध्ये महावंसो म्हणून त्याचा उल्लेख आढळतो. तर प्राचीन ग्रंथामध्ये असा उल्लेख आहे की अशोकाच्या आज्ञेनुसार मोदविली पुत्र याने 18 बौद्ध भिक्खू प्रचारासाठी ह्या भागामध्ये पाठवले आणि ह्या काळाच्या अगोदरपासून आगरी कोळी समाज ह्या ठिकाणी वास्तव्यात होता याचे बरेचसे पुरावे आपल्याकडे आहेत. त्यामुळे अगोदर धर्म का मंदिर याचा उल्लेख मी सांगेल की हा संस्कृती याचं उत्तर आपल्याला बरोबर देते. त्यानंतर आणखी एक आपल्याला इथे संदर्भ असा सापडतो की इथे जवळ असलेली कन्हेरी जी काही गुफा आहे, या गुफेमध्ये काही आपल्याला शिलालेख सापडतात. तर ह्या शिलालेखामध्ये सुद्धा काही ठिकाणी उल्लेख आहे की ह्या व्यक्तींनी काही जागा बौद्ध भिक्खूंच्या स्थानकासाठी दान दिली. म्हणजे त्या अगोदर पासून यांचा इतिहास आपल्याला भेटतो. काही मराठी गॅजेट्स किंवा ब्रिटिश कालीन जे काही आपण संदर्भ पाहिले तर त्याने एक तेलचित्र प्रसिद्ध केलेलं आहे. त्या तेलचित्रामध्ये बुद्धलिनी पण दिसते आणि मंदिर पण दिसतं. हे पहिलं चित्र आहे, ते चित्र पण आपण दाखवूया. त्यामुळे या मंदिराचा जीर्णोद्धार झाला हे मात्र नक्की, पण त्या अगोदर पासूनच इथे देवतेची पूजा करण्याची परंपरा ही होती. मी तुम्हाला महाभारतातलं उदाहरण दिलं, त्यांच्या असलेल्या अगदी यदुकाळांचं तुम्हाला मी उदाहरणं दिले. त्यासोबत IGNCA बुद्धिस्ट केव टेम्पल ऑफ इंडिया यांच्या अभ्यासामध्ये एक संदर्भ त्यांनी दिलेला आहे. त्यांनी संशोधन केलं यावरती. त्यांनी सांगितलंय द इमेज ऑफ गॉडेस इज कर्व आउट ऑफ द रॉक बिहाइंड. म्हणजे ह्या ठिकाणची असलेली जी काही मूर्ती आहे ही बाहेरून आणलेली दगड तो नाहीये, तो इथेच कोरलेला आहे. आणि त्याचा जो काही काळ आहे, जर कधी तुम्ही त्याचा देवीचा जर कधी सकाळी जो अभिषेक होतो तो थोडासा इतका नक्षीदार नाहीये, खूप जुना तो आपल्याला त्याचा आधार भेटतो. आणि जी बौद्धची जी लेणी आहे जी महायान शाखेला रिप्रेझेंट करतो, त्यावेळी त्यावरती बाहेर यक्षिणी सुंदररित्या ते केलेलं आहे. तर मुख्य हे व्यापारी केंद्र होतं. सह्याद्री खंडामध्ये सुद्धा एकविरेचा आपल्याला संदर्भ आढळतो. रामायण महाभारताचा सुद्धा संदर्भ आपल्याला आढळतो की तेव्हा परशुराम होते. रामायणा काळामध्ये सुद्धा परशुराम होते. मग परशुरामाचा संदर्भ जर कधी आपल्याला पुराणापासून भेटतो आहे तर मग त्याच्या अगोदर परशुरामाच्या आईचा संदर्भ का नाही भेटणार? त्यामुळे हा विषय इथे क्लिअर होतो की ही जी मूर्ती आहे ते बाहेरून आणलेली नाहीये, इथेच ती कोरलेली आहे. दुसरा संदर्भ असा आपल्याला भेटतो, तोही संदर्भ मी तुम्हाला इथे सांगतो. नाशिक जवळ तिरश्मी पर्वतावरती गुहेमध्ये एक लेख सापडलाय. तिच्यामध्ये आंध्रभृत्य वंशातील पुलमाई राजाच्या कारकिर्दीमध्ये 19व्या वर्षी त्याच्या आजीने गौतमी पुत्र शातकर्ण आणि बलश्री हिने गुहा तयार करून घेऊन भिक्षू संघास अर्पण केली असा संदर्भ आपल्याला आढळतो. म्हणजे पूर्वीपासून ह्या गुफा होण्याच्या अगोदर पासून इथे वेगवेगळ्या राज्यांचं, वेगवेगळ्या लोकांचं, यादवांचं इथे साम्राज्य होतं. त्यामुळे अगोदरच आपल्या एक पवित्र ठिकाणी पवित्र ठिकाणासाठी जागा दान देण्याची रीतिरिवाज आपल्या समाजाने स्वीकार केलेली आहे. घृष्णेश्वरला जर कधी तुम्ही गेलात, इलापूर नामा म्हणजे अगदी राष्ट्रकूट काळापासून तिथे घृष्णेश्वरची लेणी प्रसिद्ध आहे. कैलास लेणी, कैलास लेणीच्या शेजारीच बौद्ध लेणी आहे. बौद्ध लेणीच्या शेजारीच तुम्हाला जैन लेणी दिसते. तर हे सगळे काळाचे टप्पे आहेत. अगदी 4 पिढ्यांपासून त्यांनी ते लेणी कोरत गेले असाही इतिहास आहे.
त्यामुळे ह्या लेणी का देवी, मी असं म्हणेल की धर्मशास्त्र हे याचंच आपल्याला उत्तर देतं आणि हा संशोधनात्मक भाग आहे आणि हे संशोधन अजून पुढे पार होत राहील. एकविरीची उपासना आणि एकविरीची साधना, एकविरीचे मंदिर हे पूर्वीपाड आहे, हे याचा संदर्भ आपल्याला इतिहास आणि पुराण देतात. हेच त्यातून सत्य होतं. आगरी कोळी समाज म्हटल्यानंतर एक गोष्ट सगळ्यात पुढे येते की त्यांच्या महिला सगळ्या गोष्टीत पुढे असतात. म्हणजे तो जो एरिया असतो मासे विक्री सुद्धा, त्याच्यात सुद्धा त्या अग्रेसर असतात, त्यांच्या आधिपत्यात असतं ते. तर आगरी कोळी समाज हा मातृसत्ताक कसा काय आधीपासून? सनातन संस्कृती, भारतीय संस्कृती ही पहिल्यापासूनच मातृसत्ताच मान्य करते. आता त्याचे वेगवेगळे संदर्भ देतो की जिथून व्यासांचा जन्म झाला तीच मत्स्यगंधाचं रूपांतर नंतर सत्यवती, योजनागंधा या नावात झालं. तिथून मग पांडवांचं साम्राज्य झालं. पांडवांची आजीच म्हणजे सत्यवती होती, तिच्याच हातामध्ये सगळे राज्य होतं. महाभारतामध्ये असा सुद्धा उल्लेख आहे की द्रौपदीच्या हातामध्ये संपूर्ण अर्थशास्त्र त्या काळाचं होतं. किती नाणे आलेले आहे सोन्याचे, किती काय आहे, तिथलं असलेलं स्वयंपाकगृह आणि तिजोरी हे सगळं काही हिशोब द्रौपदीकडे होता. म्हणून ही जी परंपरा आलेली आहे, मी तुम्हाला सांगितलं की आगरी कोळी समाज हा सरळ आपल्याला महाभारतामध्ये त्याचा खूप चांगला उल्लेख आढळतो. तिथूपासूनच हा मातृसत्ता त्यांच्या याच्यामध्ये प्रसिद्ध आहे. पण हा जो सगळा नेरेटिव्ह सेट करण्यात गेला, तो नेरेटिव्ह खूप चुकीच्या पद्धतीने जगासमोर आणला. यामध्ये मी तुम्हाला सांगतो की एक विदेशीय व्यक्ती आहे फ्रान्सिस बॅकन, खूप त्याने असं प्रतिपादित केलेलं आहे की स्त्री ही जड आहे आणि पुरुषाच्या मांडीपासून तिचं उत्पन्न ती झालेली आहे, अशा पद्धतीने त्याचं स्टेटमेंट दिलेलं आहे. ज्या अरिस्टॉटल, ज्याला इतकं लोक मानतात, त्याचं एक वक्तव्य आहे की स्त्री जिथं असेल तिथे विनाश होईल, हे त्याचं वक्तव्य आहे. पण याच्या विरुद्ध आपली सनातन हिंदू धर्म संस्कृती होती. त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी स्त्रीला महत्व देणारा आपला समाज आहे, आपली ही संस्कृती आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये पूर्वीपासून तुम्ही लक्षात केलं असेल, रामायण, महाभारत, प्रत्येक ठिकाणी आपल्या आईच्या नावावरून पुत्राला ओळखलं जात होतं. कौशल्याचा पुत्र, यशोदा पुत्र, प्रत्येक ठिकाणी सगळ्यात अगोदर तुम्हाला त्याचाच उल्लेख आपल्याला आढळतो. जानकी पुत्र. तर प्रत्येक ठिकाणी आईचं नाव आहे. तर मातृसत्ता ही आपल्या सनातन भारतीय संस्कृतीचं मेन सन्मानाचा भाग आहे. मनुस्मृती, जिथून मानवाची निर्मिती झाली, मनुस्मृतीला लोक शिव्या गाळ करतात, अनेक लोक मनुस्मृती जाळतात, तो भाग एक वेगळा आहे. पण मनुस्मृतीमध्ये एक श्लोक आहे, तो श्लोक बघा. द्विधा कृत्वात्मनो देह अर्धेन पुरुषो भवेत अर्धेन नारी तस्याम सविराज सृजत प्रभुः. म्हणजे ह्या सृष्टीचा अर्धा पुरुष मालक आहे, किंवा अर्ध जे काही मानवाची जी निर्मिती झाली आहे, अर्धा भाग पुरुष आहे आणि अर्धा भाग स्त्रीचा आहे. आणि ह्या अर्धा भाग जरी स्त्रीकडे असेल तरी देखील तिच्यापासून संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती झालेली आहे. हा समज आपल्याला कोणी दिला? मनुस्मृतीने दिला. पण आज ते तत्वज्ञान वगळता पाश्चात्य देशांनी सगळ्या पितृसत्तेचं खापर आपल्या धर्मावरती फोडलं आणि जिथे तिथे त्याचाच प्रोपोगंडा केला. पण भारतीय संस्कृती ही मातृसत्ता मानते आणि हजारो काळापासून ती परंपरा आगरी कोळी समाज हा तितकाच सन्मानाने जपतोय. जो कोळी बांधवातला जो पुरुष वर्ग असेल त्याचं कार्य आहे की फक्त शेती म्हणजे जे आपली मत्स्य व्यवसाय आहे तो करून मासे गोळा करणं, पण त्याचं योग्य संपादन केल्यानंतर योग्य त्याची विक्री करणं, प्रत्येक ठिकाणी अगदी हक्कानं उभं राहणं, हे त्या आगरी कोळी समाजातल्या महिलांना खूप सुंदर पद्धतीने जमतं. म्हणून ही सत्ता आतापासूनची नाही, त्या हजारो वर्षापूर्वींची, आणि तो आपला आगरी कोळी समाज अगदी सन्मानानं जपतो. हीच त्याची सगळ्यात मोठी साक्ष आहे. कारण की त्यांचे जेवढे पण फिश मार्केट्स आहे तिथे महिलांचंच आधिपत्य आहे, तिथे त्यांचंच राज्य आहे पूर्ण. आणि आणखीन एक गोष्ट मी ऑब्झर्व केली त्यांच्या समाजात, की आगरी कोळी समाजात एवढं सोनं का घालतात? बघा, नीट लक्षात घ्या की आगरी कोळी समाज याला सोन्याला महत्व का देतात? ही त्यांची फिक्स डिपॉझिट आहे. पूर्वी सारखे बँक वगैरे त्यांच्याकडे नाहीये. आज समुद्रावरती राज्य करत असताना समुद्रामध्ये एखादी बोट जर कधी त्यांनी उभी केली तर कोणती लहर कशी येईल आणि काय होईल हे कोणीच सांगू शकत नाही. त्यावेळेला ते कुठे हात पसरवतील. तर स्वतःचं फिक्स डिपॉझिट म्हणजे ते त्यांचं सोनं होतं. आणि हे सोनं कोण सांभाळू शकतं? तर ती महिला सांभाळू शकते.
ती जितक्या सन्मानाने ती मच्छी विकते तितक्याच सन्माने तिच्या हातामध्ये ती सुरी पण आहे. बरोबर. ती जेवढं रक्षण त्या मासोळीचं करेल तेवढं ती स्वतःचं सोन्याचं रक्षण करण्यासाठी ती सक्षम होती. म्हणून हा आपल्या सनातन संस्कृतीमध्ये कोळी बांधवाने दिलेला इन्व्हेस्टमेंट, आज गोल्ड लोन, गोल्ड काय त्याच्या नावाने गोल्ड पेपर, अशा प्रकारे जी इन्व्हेस्टमेंट आली तो समाज पहिल्यापासूनच आगरी कोळी समाज तो फॉलो करत होता. ही त्यांची इन्व्हेस्टमेंट आहे, याच्यासाठी ही सगळी रचना केलेली आहे. पण आज आगरी कोळी समाज म्हटल्यानंतर मी जेवढं बघतो मुंबईच्या आसपास किंवा कोकणात सुद्धा, तर आगरी कोळी समाजाला सॉफ्ट टार्गेट केलं जातंय धर्मांतरणासाठी. म्हणजे धर्मांतरणाचा जेव्हा आपण मुद्दा येतो तेव्हा सगळ्यात जास्त धर्मांतरण होणारा समाज जर आज आपण बघितलं गेला तर तो आगरी कोळी समाज आहे. तर हे का होतंय? बघा की ज्या ठिकाणी पैसा असतो, पैसा सत्ता असते, त्या ठिकाणी सगळ्यात अगोदर आक्रमण करतात. ओके. जर कधी तुम्ही मुघल इतिहास पाहिला, मुघल इतिहासामध्ये त्यांनी आक्रमण कुठं केली? सगळ्यात अगोदर आपल्या मंदिरांवरती केली. बरोबर. का? कारण की मंदिर हा आपल्या समाज रचनेचा मुख्य पाया होता. आर्थिक व्यवहाराचे हे सगळे स्थान होते. ती जर कधी तुम्ही तोडली तर समाज आपला तुटला जाईल. जसं उत्तर भारतामध्ये काशी, मथुरा यांना टार्गेट करण्यात आलं, तसं जेव्हा पोर्तुगीज इत्यादींचे हल्ले झाले, ते सर्व हल्ले आगरी कोळी समाजांनी स्वतःवरती झेलला. आज सगळ्यात अगोदर जर कधी कोणाला टार्गेट करण्यात आलं तर त्या समाजाला टार्गेट करण्यात आलं. पोर्तुगीजांनी प्रचंड हाल केले आणि त्यावेळेला सक्षमतेने त्यांना तोंड देण्यासाठी त्यांना उभं राहावं लागलं. पण काळानुरूप हा समाज आपल्या काही जेवढं क्षत्रियांचं रक्त, नंतर त्यांना एक सन्मान होता, नंतर आपल्या काही चुकीमुळे आपल्या त्या समाजापासून असे काही वेळ आली की ते साईडला गेले आणि ह्या गोष्टीचा फायदा अनेक ह्या परप्रांतीय, परदेशीय, परधर्मीय लोकांनी त्याचा फायदा घेतला. आणि मूळ पाहिलं ना, आगरी कोळी समाज हा खूप जास्त प्रेमळ आणि भोळा समाज आहे. पण अशा समाजाला ज्यांना धर्मज्ञान कमी आहे त्यांचा ह्या गोष्टीचा, त्यांच्या चांगल्या गोष्टीचा फायदा घेऊन त्यांनी आपल्या धर्मांतरामध्ये त्याचं रूपांतर केलं आणि ते अत्यंत चुकीची बाब आहे. ओके. तर आज जर कोणी धर्मांतरण करत असेल तर त्यांना तुम्ही काय सांगू? मी सगळ्या कोळी बांधवांना एकच सांगेल की आपले जे पूर्वज आहे, मी अनेक कोळी वाड्यामध्ये गेलो, त्या प्रत्येक कोळी वाड्यामध्ये त्यांचे देवघर पाहिले, त्यांच्या घरामध्ये खंडोबाची टाक आहे, त्यांच्या घरामध्ये तुळजा भवानीची टाक आहे, जोगेश्वरी आणि काळभैरव म्हणजे भैरीदेवाची टाक आहे. प्रत्येकाचं देवघर तसं सापडलं. पण ह्या लोकांनी त्यांच्यासमोर एकच प्रश्न उपस्थित केला की तुमच्यावरती दयनीय अवस्था का आली? मग तुम्ही आमच्या धर्मात आला तर तुमची आर्थिक स्थिती चांगली होईल. तर मी त्या सगळ्यांना एकच विनंती करेल की एवढं त्या लोकांना बळी पडण्यापेक्षा जितक्या सन्मानाने तुम्ही तो नारळ दर्या देवाला अर्पण करता, तोच नारळ एकदा तुम्ही तुळजाभवानीला जाऊन देऊन या, तोच नारळ तुम्ही खंडोबाला द्या. तर मला असं वाटतं तुम्हाला अन्य कोणत्याही धर्मामध्ये जाण्याची वेळच तो खंडोबा तुमच्यावरती येऊन देणार नाही. ती जोगेश्वरी, ती तो काळभैरव आणि ती तुळजाभवानी तुमच्यावरती येऊन देणार नाही. आपण आपल्या मुळापासून दूर गेलो. आपल्याला बऱ्याचशा समाजाला हेच माहिती नाहीये की आपली इष्टदैवत, मातृकुळाची दैवत म्हणून आई एकवीरा आहे, मुख्य कुलदैवत आपलं तुळजापूरची भवानी पण आहे, खंडोबा पण आहे. आपण तिथे विसरलो, म्हणून ह्या लोकांच्या आलोचनाला आपण बळी पडलो. म्हणून ह्या गोष्टी जर कधी आपण व्यवस्थितरित्या केल्या, सगळ्या गोष्टी बदलू शकतात. आणि जर चुकून किंवा आमिष दाखवून जर एखादा आपला आगरी कोळी बांधव जर दुसऱ्या धर्मात गेला असेल तर तो परत आपल्या हिंदू धर्मात येऊ शकतो का? हो, धर्म धारयति धर्म हा आपला सनातन धर्म बाटवणं एवढं सोपं पण नाहीये. ना तो खाण्याने बाटवणार आहे, ना तो स्पर्शाने बाटवणार आहे, ना तो आंघोळीने बाटवणार आहे. जो जन्माला आलाय, कोणत्या जन्मात कोणत्या धर्मात जन्म व्हावा हे आपला नशीबच ठरवतं. हिंदू धर्मात त्याचा जन्म झालाय म्हणजे तो हिंदूच आहे. त्याला कोणीही वरचं आवरण त्याचं बदलू शकतं, पण त्याची आत्मा ही केवळ आणि केवळ हिंदूच आहे. आणि तोच काही असे प्रायश्चित्त आहे त्याच्यातून त्यांचं परिवर्तन होऊ शकतं. आणि याच्यासाठीच श्री पीतांबरा बगलामुखी शक्तीपीठम हे अविरत कार्य करत आहे. ह्या सगळ्या घटना कशामुळे घडतायत तर कुठेतरी आपण त्या भैरी देवाच्या, त्या खंडोबाच्या मूळ परंपरेपासून आपण दूर गेलो. म्हणून 1 डिसेंबर काळभैरव जयंती
हा मुख्य आपला पीठमचा उत्सव. त्या दिवशी आपण स्वर्ण मार्तंड मल्हारी यज्ञ आणि शतचंडी युक्त आपण भैरवाचा हवन करतो. ह्या अशा विधीला जर कधी तुम्ही उपस्थित राहिलात, त्याच्यामध्ये सहभाग घेतलात, तर मला नाही वाटत की आयुष्यामध्ये तुम्हाला कसल्या गोष्टीची कमी पडेल. आणि आपलं परिवर्तन, जी काही शुद्धी असेल, या विधीने आपलं आयुष्यही परिवर्तित होऊ शकतं, हे मात्र नक्की. वा. आता हा पॉडकास्ट बघून खूप सारे लोक, वेगवेगळ्या समाजातले लोक आई एकविरीला येणार आहे. तर आई एकविरा इथे जेव्हा आपण पहिल्यांदा येणार, तर आपण कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी? सगळ्यात अगोदर जर तुम्ही इथे येत असाल, तर मी सगळ्या आगरी कोळी बांधवांना एकच विनंती करेल की आजच्या 50 ते 60 वर्षापूर्वीचं पावित्र्य इथलं काय होतं, ते पावित्र्य इथे जपलं पाहिजे. आज फक्त एक पर्यटन स्थळ किंवा मोजमस्तीचं स्थळ म्हणजे कार्ला नाही आहे. कार्ला ही एक धार्मिक आणि तीर्थक्षेत्र, पवित्र तीर्थक्षेत्र आहे. तर मग आपण आईच्या घरी जातो, तर आईच्या घरी तितकं महत्व समजून आपण तिथपर्यंत जातो. त्या पद्धतीने इथलं महत्व समजून जावं, इथले तीर्थक्षेत्राचे नियम पाळावे, ह्या ठिकाणी आईचं संपूर्ण माहिती घ्यावी, तिची साधना करावी आणि तितकाच मान तुळजा भवानीला द्यावा, तेवढाच मान खंडोबाला द्यावा आणि तेवढाच मान आपल्या भैरीदेवाला द्यावा. एवढं जर कधी आपण करू शकलो, तर मला असं वाटतं की प्रत्येक कोळी समाजाच्या कल्याणासाठी हा मार्ग होऊ शकतो. वा. आता येत्या 28 तारखेला नारळी पौर्णिमा आहे, तर आगरी कोळी समाजात नारळी पौर्णिमेचं एवढं महत्व काय आहे? नारळी पौर्णिमा मुख्य म्हटलं तर हा श्रावण पौर्णिमेचा दिवस आहे. जी काही भरती ओठी येते समुद्राचा मध्ये, बरेचसे भौगोलिक दृष्ट्या वेगवेगळे परिणाम घडत राहतात, वातावरणाचे परिणाम त्याच्यावरती होतात आणि हा एक कृतज्ञतेचा दिवस आहे. एका नारळाला सोन्याचा प्रमाणे त्याला रंगवून तो सोन्याचा नारळ दर्या देवाला म्हणजे समुद्राला, वरुण देवतेला अर्पण करण्याची पद्धत आहे. म्हणून त्याला नारळी पौर्णिमा म्हटलं जातं की आता इथून आमचं वर्ष सुरू होणार आहे, तर पहिला मान तुला, तुझ्या पोटातून जे काही मत्स्य वगैरे येणार आहेत त्याच्यातून आमचं घरदार चालणार आहे. तर सगळ्यात अगोदर पहिला मान तुला, तू आमचं संरक्षण कर, तू आम्हाला ह्या सगळ्या आमच्या बोटींचं रक्षण कर. याच्यासाठी ह्या सणाची परंपरा आपल्याला याच्यामध्ये दिलेली आहे. या व्यतिरिक्त अन्य वेगवेगळे सण पूर्वी साजरे केले जात होते. साती असरांची पूजा आपल्या आगरी कोळी समाजामध्ये अत्यंत महत्वाची आहे. साती असरा म्हणजे 7 बया त्याला म्हणतात. पण ह्या 7 बया म्हणजे काय, ह्या यांची नावं दिलेले मस्सी, कर्कटी, मकरी इत्यादी त्यांची नावं आहेत. म्हणजे काय, समुद्रात असणाऱ्या ज्या जलचर आहेत त्यांना स्त्री रूपात मान्यता देऊन त्याची पूजा आपल्या संस्कृतीने स्वीकारलेली आहे. द फोक ऑफ बॉम्बे या ब्रिटिशाच्या पुस्तकामध्ये पण त्याने ह्या संस्कृतीचा उल्लेख केलेला आहे की पाण्याला, जलचरांना देवता मानणारी ही संस्कृती आहे. तर आपण ह्या संस्कृतीचा सन्मान राखला पाहिजे, त्या पद्धतीने आपण ह्या गोष्टी केल्याच पाहिजे. आता मगाशी तुम्ही म्हणालात की मत्स्य शेती आपला आगरी कोळी समाज आधीपासून करत आलाय. तर जेव्हा कधी नॉनव्हेज म्हणतो तर पाप पुण्य याचा एक हिशोब येतो. म्हणजे असं म्हटलं जातं की हिंदू धर्मात दुसऱ्या जीवाला पीडा देऊन जर आपण त्याला प्राशन करतोय तर ते पाप झालं. तर मग जो आगरी कोळी समाज एवढ्या वर्षांपासून मत्स्य शेती करतोय, तर ते पाप आहे की पुण्य आहे? मग नाही, मुख्य म्हणून हे आगरी कोळी समाज किंवा जे मत्स्य व्यवसाय ज्यांचा आहे हा आताचा नाही आहे. हा महाभारतापासून, रामायणापासून, अगदी जुन्या ज्योतिषीय ग्रंथामध्ये सुद्धा मत्स्य व्यवसाय याचा उल्लेख आपल्याला आढळतो. आणि हे एक पूरक किंवा त्या ठिकाणी किनारपट्टीवरती उपलब्ध असलेलं अन्नाचा तो एक भाग मानला गेलेला आहे की त्यांची संस्कृती. त्यामुळे ते पाप पुण्याच्या याच्यामध्ये तो प्रभाग नक्कीच येत नाही. मी अगोदर तुम्हाला सांगितलं. आणि खूप मोठ्या तत्वज्ञानी व्यक्तीचं वाक्य आहे की मच्छी व्यवसाय किंवा मत्स्य व्यवसाय हा पापाचा नाही, तर हा आपला बापाचा धंदा आहे. हा आपल्या बाप दादापासून आलेला व्यवसाय आहे, तो पापाचा कसा असू शकेल? त्यामुळे ह्या व्यवसायाला नंतर जो काही वर्णव्यवस्था इत्यादी आली, त्यांनी बऱ्याचशा गोष्टी रुजवण्याचा प्रयत्न केला, पण धर्मशास्त्र त्या गोष्टीला अनुमती देत नाही. त्यामुळे जो काही व्यवसाय आहे हा शास्त्रानुगत, त्याला धर्म व्यवस्थेने त्याचं समर्थन निश्चित केलेलं आहे. लालबागच्या राजाच्या गणपतीचा जो विसर्जनाचा मान आहे तो कोळी समाजालाच का? सुंदर प्रश्न. यावर तुम्ही एक उत्तर देईल की बघा, मुख्य करून जेवढाही समुद्राचा जो काही भाग आहे याचं संपूर्ण नॉलेज कुणाला आहे, तर आगरी कोळी समाजाला, कोळी बांधवाला आहे. वर्षभर तो कोळी
त्या समुद्राच्या किनाऱ्यावरती आपलं शेती करत असतो, आपलं कार्य करत असतो. आणि शेवटचा आपल्या परंपरेने त्यांना तो मान दिलेला आहे की देवाचं जे विसर्जन आहे हे तुमच्याच हाताने त्या ठिकाणी केलं गेलं पाहिजे. आणि हा त्यांना मान का दिला की ज्या ठिकाणी जो कार्य करतो, जो समुद्रावरती हक्क कोणाचा, त्याच्यातला पहिल्यापासून राहणारं कोण आहे, तर कोळी समाज. त्यामुळे हा मान त्यांचाच आणि हा मान त्यांनाच दिला गेला पाहिजे. जर कधी तुम्ही पाहिलं की शिव मंदिरामध्ये जो गुरव समाज आहे, गुरव समाजाला शिवाची उपासनेचा अधिकार दिलेला आहे. का? कारण की तो त्या बेलाचं संगोपन करतो, बेलाच्या झाडाचं संगोपन करतो, म्हणून त्याला देवतेचं हे दिलेलं आहे. समुद्रामध्ये देवाला पाठवणार आहे, तर ते समुद्रावरती अधिराज्य करणारा कोण आहे? तो कोळी बांधव आहे. म्हणून जसा पहिला मान देवाला आहे, तसा देवाचा मान सुद्धा कोळी समाजाला आहे. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. एकविरा आईच्या दर्शनाला गेलात की लोकांच्या देवी अंगात येतात, असं खूप झालं इथे की इथे लोकांच्या देवी अंगात येते, तर हे खरं आहे का? याला अनेक लोक संचार म्हणतात, अनेक लोक वारं म्हणतात. मूळ समजून घ्या की धर्मशास्त्रीय दृष्ट्या किंवा जो काही भक्ती मार्ग आहे, तेव्हा तो देवाचं नाव घेतो, त्याचे अष्टभाव जागृती होतात. तो देवाला बघतो, त्याच्या अंगाला काटा येतो, त्याला रडू येतं, अंगाचा थरकाप उडतो. हे अष्टभाव जागृतीचे लक्षण दिलेले आहे. पण केव्हा तो भक्ती मार्गात तितका आहे, योग मार्गात तितका आहे, त्याला त्या सगळ्या घटना व्यवस्थेच्या आयुष्यामध्ये ते घडत असतात. पण सगळ्यांच्या तेवढी मानसिक स्थिती सगळ्यांची तेवढी असेल का? नाही. त्यामुळे जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट करत असतात, तेव्हा आपल्याला विज्ञानाचं सुद्धा अध्ययन करणं गरजेचं आहे. विज्ञान सांगतं, मानसशास्त्रीय दृष्ट्या जर कधी पाहिलं, अनेक डॉक्टरांचं मत आहे की ज्या लोकांना ह्या सगळ्या गोष्टी, आपली बुद्धीची एक अवस्था होते की बघा ना, की अंगात आल्यानंतर त्यांना काहीच नाही होत, सूळ टाकली तरी काही होत नाही. ही आपल्या बुद्धीची शक्ती आहे. ही मानवीय मेंदूची असलेली शक्ती, ती एक दैवी शक्ती नाहीये. ही असलेली सायकोलॉजिकल आपल्या शरीराने दिलेली एक प्रतिकार त्या गोष्टीला आहे. त्यामुळे ठराविक काळापर्यंत ते जातं, ठराविक शब्दामध्ये तो माणूस बोलतो, क्रिया करतो. हे डॉक्टरांनी प्रथमतः संशोधन करून सिद्ध केलंय. मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी आपण मांडल्या पाहिजे की अंधश्रद्धा आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची श्रद्धा नाही आहे. हे बाजू सगळ्यात मुख्य लक्षात ठेवलं पाहिजे. विज्ञानवादी आपण असलं पाहिजे. परंतु काही ठिकाणी काही लोकांना मी असं पाहिलेलं आहे, मला तुम्हाला सांगायला आवडेल. जर का तुम्ही वर्सोवाला गेलात, वर्सोवाला ज्याला वेसावा म्हणतात, त्या ठिकाणी हिंगलाय आईचं मंदिर आहे. तर हिंगलाय आईच्या मंदिरामध्ये 2 वर्षानंतर जागरण गोंधळाचा कार्यक्रम होतो, गोंधळाचा कार्यक्रम असतो. त्या ठिकाणी तिथे आमच्या काकी आहेत. त्या काकींचं तेज जेव्हा त्यांचं मुख्य मानाचं तो अग्निकुंडाचा तो जो प्रवेश असतो, त्यावेळेला त्यांची अवस्था खूप वेगळी होते. त्या काही बोलत नाही, पण त्या शक्तीशी त्यांचं एकात्मता त्यांची होती, तादात्म्य होतं. ते एकदा तुम्ही बघितलं तर ते तिथे अंधश्रद्धा तुम्हाला वाटणार नाही. ही अवस्था आहे, ही परंपरा आहे. पण हे सगळ्यांचंच होतं असं नाही. एक ठराविक काळ, एक ठराविक तिची श्रद्धा, तिची भक्ती, हे त्या गोष्टीला खूप जास्त आपल्याला प्रतिपादित करतं. म्हणून काही अपवाद सोडता बाकीचे सगळे हे अंधश्रद्धेमध्ये मोडतात, हे तितकंच सत्य आहे. तर आगरी कोळी समाजात आधीपासून बळी दिला जातो, तर याचा कुठे ऐतिहासिक पुरावा आहे का? आणि हा अंधश्रद्धेचा भाग आहे का? शाक्त परंपरेच्या वेगवेगळ्या ग्रंथामध्ये बली प्रधान सांगितलेलं आहे. आणि दुर्गा सप्तशतीमध्ये सुद्धा काही स्तोत्रांमध्ये त्याचा आपल्याला उल्लेख आढळतो. म्हणजे बलिप्रथा ही शाक्त परंपरेमध्ये आहे. हे निर्विवाद सत्य आहे, निर्विवाद सत्य आहे. कामाख्याला जरी गेलात तरी तिथे तुम्हाला बलिप्रथा ही प्रमुख दिसते. त्यामुळे याला काही वेगळं रूप देणं काही चुकीचं नाहीये. परंतु यामध्ये जे बलिविधान सांगितलेलं आहे ते नवस म्हणून नाही सांगितलेलं, ती त्याची एक शास्त्र पद्धती वेगळी आहे. पण एखादा नवस पूर्ण झाल्यानंतर एखाद्या जीवाची हत्या करणं हे आपल्या शास्त्राने ते मान्यच केलेलं नाहीये. कौल परंपरेमध्ये काही ठिकाणी बलिविधान सांगितलेलं आहे, पण आज जे बळी देणारे यांना कौल परंपरा माहिती आहे का? ते त्या परंपरेत दीक्षित आहेत का? त्यांना त्याचे बलिविधान कसं करावं, कुठे द्यावं, कधी द्यावं, कोणत्या मंत्राने द्यावं, हे त्यांना माहिती आहे का? नाही. त्यामुळे एखादी नवस पूर्ण होऊन बली देणं हे अंधश्रद्धेचाच भाग आहे. पण शास्त्र संमत किंवा जे तंत्राचे अधिकारी ज्या परंपरेमध्ये ते होत असे, ते तितकंच न्यायप्रविष्ट आहे. पण याचा अर्थ त्याच्यामध्ये काही
नवस करून बळी देणं हे मात्र अत्यंत चुकीचं आहे. आणि हे फक्त आपल्याच धर्मात आहे असं नाहीये. आज बळीवरती बोललं जातं, तसं एक कुर्बानीवरती आपण का नाही बोलत? कुर्बानीवरती पण बोललं पाहिजे जरा. आज त्याच्या नावाने मोठे मोठे फेस्टिवल होतात, मग त्याच्यावरती पण बोला, त्यांनाही आक्षेप करा, त्यांनाही अंधश्रद्धा करायला लावा, त्यांनाही त्यावेळेला कुठे जातं यांचं प्राणी मात्रावरचं प्रेम कुठे जातं? आज आपल्याला बळी या नावावरती नक्कीच माझं स्पष्ट मत आहे, अंधश्रद्धा आहे ती बंद झालीच पाहिजे, परंतु काही परंपरा आहे त्याला तुम्हाला बंद करता येत नाही. मुख्य ही परंपरा, आगरी कोळी समाज हा क्षत्रिय आहे, क्षत्रियाने रक्त नाही पाहिलं तर मग त्यांना समजणार कसं? नाहीतर ते रक्त पाहून चक्कर भुरळ येणारे लोक कमी आहेत. क्षत्रियांचं ते तेज आहे. आज वेगवेगळ्या संप्रदायामध्ये सुद्धा बली केली जाते. आज शक्तीपीठामध्ये बली होते, तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये बली होते. आज त्याच्यावरती एवढं सगळं अवडंबर माजवलं जातं. मग आज वेगवेगळ्या विधर्मीयांच्या इथे जे काही प्रकार होतात त्यालाही अंधश्रद्धा माना, त्यांनाही तुम्ही भाताची बकरी करून कुर्बानी करा, ते केव्हाही योग्य आहे. वरतून आज जेव्हा 31 होतं, वेगवेगळ्या पार्ट्या होतात, वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये रोजचे 12 बोकडे 15 बोकडे करून ते रील व्हायरल होतात, त्यांना विरोध करा, त्यांना विरोध नाहीये. पण जेव्हा धर्मशास्त्रीय दृष्ट्या तुम्ही गोष्टी करतात तेव्हा तुम्ही तिथेच तुम्हाला अंधश्रद्धा दिसते का? माझं असं म्हणणं आहे, प्रत्येकाला समदृष्टीने न्याय असणं गरजेचं आहे. बळीचा विरोध हा शाकाहारी व्यक्तीच करू शकतो, कारण की त्याने ती हत्या केलेली नाहीये. हा, तुम्ही पार्टी करण्यासाठी बोकडा कापताय आणि दुसरीकडे म्हणतात हा देवीसमोर बोकडा कापणं अंधश्रद्धा आहे, तर हे असं मत नसावं. हा, ज्या ठिकाणी परंपरा आहे ती परंपरा अबाधित असणं हे आपलं कार्य आहे, त्याच्यावरती न्यायप्रविष्ट काम करावं. पण मग काही लोक याचा आधार घेऊन पळवाट काढतात. नाही, पळवाट मी म्हटलं की पूर्वीपासून असलेली परंपरा जिथे ज्या देवस्थानामध्ये असेल तिला विरोध करू नका, ते शास्त्रसंमत आहे. पण ती तुमच्या इथे ती परंपरा होती म्हणून आपल्याकडे ती परंपरा सुरू करणं ते चुकीचं आहे आणि कायद्याने तो गुन्हा पण आहे. म्हणून ह्या गोष्टीचं आपण लक्ष ठेवलं पाहिजे. कायद्याच्या चौकटीत राहून न्याय व्यवस्था कशी तुम्हाला सांगते, संविधान जसं सांगतं त्यानुसार आपण कार्य करावं, पण तोच नियम हॉटेलच्या बाबतीतही लावावा, इतकंच. कारण की भरपूर लोक मग असं म्हणतात की जेव्हा आपण त्यांना म्हणतो की अरे नॉनव्हेज का खातात, मग ते म्हणतात की अरे नवसाचं असतं, देवाला पण चालतं. ते आपल्या जिभेचे चोचले आहेत, त्याला काही संबंध नाहीये. ते चुकीचं आहे, ते चुकीचंच आहे. ते फक्त देवाच्या नावाखाली खपवायचं इतकंच. आगरी कोळी समाज म्हणाल्यानंतर त्यांची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तो येतो एक हळद, त्यांचा हळद उत्सव. खूप मोठी हळद करतात ते लग्नाची, आणि मग त्याच्यात त्यांचे गाणे, ते पार्टी, ते खूप एक वेगळाच प्रकार असतो तो. तर हे बरोबर आहे का? हे कुठून आलं? मी वेगवेगळ्या कोळीवाड्यांमध्ये याची चर्चा केली, त्यांच्याकडून इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तर सगळ्यांनी मला एक गोष्ट सांगितलं की आजच्या 50 ते 60 वर्षापूर्वी असं काही नव्हतं. आणि जसे आपल्याकडे जशा परंपरा आहेत, सकाळी ग्रहमक होणं, हवन होणं, हळद लागते, हळद लागल्यानंतर गावदेवाला नैवेद्य दिला जातो, पाचोरा म्हणून पित्रांचं पूजन होतं, नंतर नातेवाईकांचे काही गाण्यांमध्ये त्यांची मस्करी केली जाते, रात्रभर सगळे नातेवाईक मिळून गाणं वगैरे त्यांचं, त्याला धवलगीत म्हणतात, ते त्यांच्या आगरी कोळी भाषेमध्ये ते सगळं सादर केलं जातं. ती परंपरा आहे. पण काळानुरूप त्या सगळ्या परंपरेचं रूपांतर थोडस विचित्र पद्धतीने होत गेलं. आज हळद म्हणजे हळदीचा कार्यक्रम करणं, मांस जेवू घालणं हा सन्मानाचा आणि प्रतिष्ठेचा विषय झालेला आहे. ही एक चुकीची बाब आहे. आज अनेक समाजामध्ये, म्हणजे आगरी कोळी समाजातील अनेक लोकांना जेव्हा मी वेगवेगळ्या संस्था चालवणाऱ्यांशी बोललो, तेव्हा त्यांनी सांगितले की नाही, ही परंपरा आमची नाहीये. मी तुम्हाला म्हटलं की पोर्तुगीज, ते सगळे ख्रिश्चन्स, या सगळ्या इन्फ्लुएन्स त्यांच्यावरती आहे. तर आणि आगरी कोळी समाज याने आपल्या सणवाराच्या दिवशी कधी मांस मच्छीचं सेवन नाही केलं. पण आता ते सगळे प्रकार थोडेसे वाढत चालले, तर त्याच्यावरती आपण निश्चित योग्य पद्धतीने निर्णय घेतला पाहिजे. धर्मशास्त्रीय दृष्ट्या योग्य तो निर्णय आपला घेतला पाहिजे. आणि त्याऐवजी जी आपली मूळ परंपरा आहे, आगरी कोळीतले जे भाषेतले जे गाणे आहे, जिला धवलारी म्हणतात, त्यांचे तुम्ही त्या भाषेतले गाणे, त्यांचं तुम्ही ती परंपरा जोपासली गेली पाहिजे, ती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, याच्यासाठी काम करावं. आणि आनंद द्विगुणित करण्यासाठी तुम्हाला
मांस मच्छीची साधनेची कोळीला गरज नाहीये, तो सदैव आनंदित असतो. तो म्हणून आनंद जिथे बँड बाजा काही असेल तर ते एक व्यवस्थितरित्या साजरे करणारेही अनेक कोळी बांधव आहेत. त्यामुळे समाज फक्त त्याच अँगलने त्यांच्याकडे बघतो, ते पण चुकीचं आहे. मी अनेक अशा कोळीवाड्यामध्ये मी जेव्हा अनेक ठिकाणी गेलो, त्यांच्या घरी जेवलो, तर ते शाकाहारी लोक आहेत. आज फक्त मांस आणि मच्छी म्हटलं की कोळी दिसतो, पण असे पदार्थ आहे, अशा काही रानभाज्या ज्या आपल्याला माहिती नाहीये, खाडीतल्या अशा रानभाज्या, त्यांच्याकडे जर तुम्ही जेवून बघा, त्यांच्यातलं ते तांदळाची भाकरी, उकळीचे मोदक, वेगवेगळ्या त्यांच्या सात्विक भाज्या, ही त्यांची खरी संस्कृती आहे. तर आज तीही संस्कृती जगासमोर आली पाहिजे, इतकंच मला वाटतं. हळदीचा विषय निघाला म्हणून तुम्हाला सांगतो की हळदीमध्ये धवलगीत जी गाणं गाते, सर्वेश तरे म्हणून खूप चांगले लेखक आहेत, त्यांनी आग्रायण म्हणून खूप चांगलं पुस्तक पण लिहिलेलं आहे. त्यांनी त्यांच्या लेखामध्ये हे सांगितलेलं आहे की आगरी कोळी समाजामधली जी धवलगीत आहे, तिला धवलारी म्हणतात. तर त्या गीतांचा इतिहास, तो जो शब्द आहे, तो यादवांच्या काळातला आहे. आणि प्रभू रामचंद्रांचं जेव्हा लग्न झालं, त्यावेळेला सुद्धा सीता मात्यांच्या रामचंद्र आणि सीता मात्यांच्या विवाहाच्या वेळी सुद्धा हे गीत गायले गेले, असंही त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे अशा गीतांना, अशा परंपरा आज जोपासल्या गेल्या पाहिजे, त्यांची माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. आणि अजून तुम्हाला सांगायचं मला वाटेल की आगरी कोळी समाजामध्ये एक नियम प्रत्येकाने लक्षात ठेवला पाहिजे. ते चंद्रवंशीय क्षत्रिय आहेत, तर मद्य आणि मांस हे चंद्रवंशीय समाजाचं नुकसानाचं कारण बनणार, हे आपल्याला श्रीमद भागवतामध्ये त्याचा संदर्भ शाप आढळतो. तर काही प्रमाणात होत असेल तर तो ठीक आहे, पण कुठेतरी आज समाज भरकटला नाही पाहिजे. आज ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. एक प्रमाणामध्ये या गोष्टी केव्हाही असणं, आपली संस्कृती जपणं, ही आज काळाची गरज आहे. म्हणजे ते मौज नाही झाली पाहिजे, फक्त त्याचं जेवण म्हणून ते आलं पाहिजे, त्याची मौज नाही झाली पाहिजे. म्हणजे मौज मजा एक वेगळा पार्ट आहे, आयुष्याचा एक पार्ट आहे. ठराविक ठिकाणी, ठराविक वेळी, ठराविक वेळेपुरताच ते योग्य वाटतं. वरतून जो आगरी कोळी समाज मधला जो समाज आहे, त्यांचा मुख्य व्यवसाय हा मिठाचा आहे. तर धर्मशास्त्र सांगतं की मीठ हे लक्ष्मीचं रूप आहे, म्हणून त्यांना लक्ष्मीपुत्र आणि भूमिपुत्र ही व्याख्या आहे. कारण की लक्ष्मीची उत्पत्ती पण समुद्रातूनच झाली. तर आगरी समाज जो असेल, त्यांनी कधीही, आता बरेच वास्तुतज्ञ सांगतात की मिठाने घर पुसा, पण आगरी समाजाने कधीच मिठाने घर पुसू नये. त्यांच्यामध्ये जर कधी तुम्ही पूर्वी परंपरा पाहिली तर मडक्यामध्येच ते मीठ ठेवत होते. तर मिठाचा सन्मान करणं हा आगरी समाजाचं मुख्य काम आहे. आणि आपल्यापर्यंत जे मीठ पोहोचतंय ते सुद्धा आगरी समाजानेच दिलेली देण आहे. तर म्हणून सगळ्या आगरी समाजाला माझी विनंती असेल की मिठाचा सन्मान करा, आपल्या पारंपरिक जे व्यवसाय आहे त्याचा सन्मान करा, त्या संस्कृती जपा आणि त्यानुसार पुढचं अवलोकन करा, इतकंच. वेसावा म्हणजे आत्ताचं जे वर्सोवा आहे, तिथे असलेली हिंगलाई देवी आणि आपल्या आगरी कोळी बांधवांचा संबंध काय? जेव्हा आपण वेसावा म्हणजे वर्सोवाला जातो, हिंगलाज देवीचं मंदिर हे आताच नाहीये, म्हणजे साधारण 150-200 वर्षापूर्वी अगोदरपासूनच ते मंदिरचं इतिहास आपल्याला सापडतो. जेव्हा त्याचं अनुसंधान करण्याचा प्रयत्न केला तर मुख्य हिंगलाज माता ही बलुचिस्तानामध्ये आहे. ज्या ठिकाणी सतीचं मेंदू पडला किंवा सहस्रार चक्र पडलं, ते शक्तिपीठापैकी एक आहे. त्या बलुचिस्तानामध्ये तिचं स्थान आहे. आणि हिंगलाज देवीचं जे मंदिराचं, वेसाव्याचं जे मंदिर बांधलेलं आहे, त्या मंदिर आणि हिंगलाज देवीचं मंदिर अगदी एका सरळ रेषामध्ये आपल्याला येतं. जेव्हा तुम्ही नीट त्याचा इतिहास संबंध बघता तर अगदी हे मी अगोदर म्हटलं हे व्यापार केंद्र होतं. तर तिथून जो काही त्या देवीची जी काही माहिती, त्या मंदिराचा काही अवशेष इथपर्यंत आला आणि नंतर त्या देवीला कोळी बांधवांनी स्वीकारलं. आणि त्या प्रत्येक वेळी ह्या समुद्राच्या, कारण की बलुचिस्तान आज जरी वेगळं दिसत असलं तरी तो भारताचा एक भाग होता, पण नंतर हे मंदिराची विटंबना झाली, वेगवेगळ्या झाल्या आणि तिथे
तशा आख्यायिका आहे, श्रद्धा आहे की देवी लहान मुलीच्या रूपामध्ये तिथे आली, प्रकट झाली. तर हा त्या कोळी बांधवांवरती देवीची असलेली विशेष कृपा आहे. एकदा तुम्ही जेव्हा वर्सोबाच्या गोंधळाचा कार्यक्रम, जागरणाचा कार्यक्रम इतका सुंदर असतो, आज तर दिवसेंदिवस त्याचं व्यापकता वाढत जाते. तर ही वेगळ्या शक्तीपीठाशी असलेला त्यांचा संबंध हा खूप जवळचा आपल्याला दिसतो. वरतून आगरी कोळी समाजामध्ये किंवा कोळी समाजामध्ये मच्छिंद्रनाथ हे त्यांचे मुख्य गुरु. मच्छिंद्रनाथांचा जन्मही मच्छीपासून झालेला आहे आणि मच्छिंद्रनाथांची आराध्य दैवत म्हणजे हिंगलाय माता आहे. म्हणून तिथूनही आता हा तसा संदर्भ आपल्याला भेटतो. म्हणून याच्या मागे ते जे आहे तो त्या गावाला वेसावा म्हणतात, वसोवा म्हणतात, वेगवेगळ्या नावानं आहे. पण ती त्या बंदराची, ह्या देशाची वेश होती. तिथून पुढे पूर्ण बंदर तुम्हाला तिथून सुरू होतं, किनारपट्टी सुरू होते आणि इथून हे सगळं राहण्याचं लोकांचं स्थान सुरू होतं. अशा बरोबर वेशीवरती, भारताच्या वेशीवरती समांतर बलुचिस्तानात असलेल्या शक्तीपीठ असणं हा निव्वळ योगायोग असूच नाही शकत. यामध्ये खूप संशोधनात्मक भाग आहे आणि हिंगलाज माता ही अत्यंत जागरूक आहे. आज जो ही शाबर मंत्रामधली जेवढी ही शक्ती आहे ही ह्या हिंगलाज मातेची शक्ती आहे आणि ती तितक्याच जास्त महत्वाची आहे. आता पुन्हा दुसरा संदर्भ सांगतो की परशुरामांनी क्षत्रियांचा निपात केला. जो क्षत्रिय दिसेल त्याचा शिरच्छेद केला. पण अशा परशुरामांपासून वाचण्यासाठी काही क्षत्रियांनी बलुचिस्तानामध्ये त्या देवीची साधना केली. तेव्हा ती देवी हिंगलाज माता प्रकट झाली आणि त्या 2 क्षत्रियांना वाचवलं परशुरामांपासून. आणि पुन्हा तो संदर्भ, तेच क्षत्रिय पुन्हा इकडे आपल्या कोकण किराणपट्टीशी त्यांचा राजवंशाचा संबंध हा येऊ शकतो. आणि परशुरामांची आई सुद्धा आपली कुलदेवी आणि ज्या परशुरामांपासून ज्या कुळाला वाचवलं ती हिंगलाज माता, ती सुद्धा यांच्या कुळामध्ये तिला त्यांनी स्थान दिलं. आणि ज्या चंद्रवंशीय कुळामध्ये आपण आहोत त्यांची कुलदेवी ही सुद्धा स्वीकारली. आणि यदू कुळातील असलेली जोगेश्वरी सुद्धा कोळी बांधवांनी स्वीकारली. हे खूप मोठं संशोधनात्मक भाग आहे. एकविरेच्या मंदिराच्या मूर्तीच्या शेजारी सुद्धा जोगेश्वरीचं स्थान आहे. म्हणजे कोळी बांधव हा फक्त एक ह्या देवी देवता फक्त काही संस्कृतीचा भागच नाहीये. हा घडलेल्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या ह्या काही खुणा आहेत, ते टप्पे आहेत. त्यांच्या जीवन जडणघडणामध्ये ज्या ज्या काही घटना घडल्या त्यांचे हे मुख्य टप्पे आहेत. त्याची साक्ष हिंगलाज देवी, एकविरा माता, जोगेश्वरी आणि खंडोबा इत्यादी देवता देत असतात. आगरी कोळी लोकांसाठी मुंबादेवी त्यांच्या घराच्या जवळ आहे किंवा मुंबईच्या जवळच आहे. तर मग एवढ्या लांब एकविरा देवीला त्यांनी काय हवं? मुख्य समजून घ्या की ते लांब हे आज आपल्याला वाटतंय, पण आगरी कोळी समाजासाठी हा जो काही पठार किंवा हे जे डोंगर हे काही नवीन नव्हते. हा एक मी अगोदर सांगितलं की हे केंद्रबिंदू होता व्यापार स्थानाचा. जसं एक चेक पोस्ट असतो, जसं एक टोल नाका असतो, त्या पद्धतीने हा सह्याद्री दख्खनचा हा एक सेंटर होता. त्यामुळे इथे तिला तेवढं जास्त महत्व प्राप्त झालेलं आहे. मातृसत्ता आहे. मातुल कुळाची सुद्धा कुलदेवी मांडतात. म्हणून एक वडिलांची कुलदेवता म्हणजे आई तुळजाभवानी आणि जोगेश्वरी आणि एक आईची कुलदेवता म्हणून एकविरा. म्हणून मातृसत्ता इथे प्रमुख आहे ह्या कुळामध्ये. म्हणून सुद्धा इथे आल्यावरती काय म्हणतो, आई माऊलीचा उदो उदो. त्या आईला म्हणजे आईच्या आईला जसं मांडतात तोच आपला मातृसत्ता असल्या कारणाने इथे एकविरेला एवढं जास्त महत्व आहे. आणि एकविरा ही देवता त्वरित फल देणारी देवता आहे. जसं भवानी ही त्वरिताच आहे, परंतु ह्या समाजाचं काम इतकं व्यापक आहे, इतकं संघर्षमय आहे आणि ह्या देवीने त्यांना पावलोपावली मदत केलेली आहे. की एकविरा आई तू डोंगरावरी तुझी नजर आहे कोल्यावरी. म्हणजे जरी ती डोंगरावरती बसलेली असली तरी देखील तिची संपूर्ण दृष्टी कासवाप्रमाणे आपल्या लेकरांवरती आहे. म्हणून तितकंच महत्व जेवढं तुळजाभवानीला आहे तिच्यापेक्षा अधिक महत्व आई एकविरेला ह्या समाजामध्ये आहे. तर धन्यवाद मयुरेश गुरुजी, कारण की खूप साऱ्या गोष्टी मला या समाजाविषयी अजिबात माहिती नव्हत्या. कारण की मी जेवढं बघितलंय ऐकलंय हे फक्त गाण्यांमधून सिनेमामधून ऐकलेलं या समाजाविषयी. तर तुमच्यामुळे मी आज पहिल्यांदा
या मंदिरात आलो, आई एकविराच्या मंदिरात आलो आणि खरंच खूप खूप धन्यवाद माझ्या प्रेक्षकांच्या वतीनं सुद्धा, कारण की आजपर्यंत या समाजाविषयी खूप साऱ्या लोकांच्या मनात एक वेगळा दृष्टिकोन होता की सोनं, नॉनव्हेज, पार्ट्या एवढंच फक्त माहिती होतं. पण आज तुमच्यामुळे या समाजाचा इतिहास, आई एकविरा देवीचा इतिहास आम्हाला कळाला, त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आणि मी तुमच्या वतीने संपूर्ण आगरी कोळी समाजांना विनंती करतो की हा इतिहास तुम्ही आपल्या समाजापर्यंत पोहोचवा. ह्या संपूर्ण इतिहासामध्ये आपला किती आमूलाग्र भाग होता हा संपूर्ण समाजाला कळायला पाहिजे आणि त्याच्यानुसारच त्याची व्याप्ती आपल्याला समजेल.